ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपवास करतात. पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे क्षलन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. यंदा 5 एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे. त्यानिमित्ताने दिलेले उपाय करावे आणि पापमुक्त होण्याचा आपण प्रयत्न करू. हाय हॅलो नमस्कार, मी शीतल, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पापमोचनी एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एका वर्षात एकूण 24 एकादशी असतात. सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे. जुने वर्ष संपून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी असेही या एकादशीचे प्रयोजन असेल. त्या दृष्टीने आपणही या दिवशी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. एकादशी कोणती असो, त्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याचा प्रघात आहे. त्यानुसार एकादशीचा उपवास करून सकाळी आंघोळ करून भगवान विष्णूंची पूजा करणे अपेक्षित असते. या दिवशी भगवान विष्णूंना दुधाचा, पाण्याचा, पंचामृताचा किंवा 1000 तुळशीच्या पानांचा अभिषेक करावा. अभिषेकाच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा, ज्यामुळे विष्णू कृपा होण्यास मदत होते आणि पाप नष्ट होतात. पापमोचनी एकादशीचा शुभ मुहूर्त हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी तिथी गुरुवार 4 एप्रिल रोजी दुपारी 4:16 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 5 एप्रिल रोजी दुपारी 1:28 संपेल. उदय तिथी लक्षात घेऊन 5 एप्रिल रोजी हे व्रत केले जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावीत. यासोबतच देवघर, स्वयंपाकघर आणि तुळशींच्या रोपाजवळ झेंडूचे फुले वाहावे. असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील. तसेच तुमच्या घरातून आर्थिक समस्या कमी होईल. ज्या कामासाठी तुम्ही बराच काळ चिंतेत होता ते कामही पूर्ण होतील. पापमोचनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तसेच 9 वातींचा दिवा लावावा, जेणेकरून आपल्यात पाप संपुष्टात येऊन नवविधा भक्ती जागृत होईल. यानंतर देवी लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्रीहरी स्तोत्रांचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला भगवान विष्णूसह देवी लक्ष्मींचा आशीर्वाद मिळेल. पौराणिक कथेनुसार या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपांची पूजा केली जाते. या एकादशीबाबत अनेक मान्यता आहेत. होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे. या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद भागवतांचे पठण केले पाहिजे. पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी आणि सायंकाळी धूप दीप नैवेद्य दाखवावा. या व्रताने मनोवांछित इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी दशमीला म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि शक्य असल्यास रात्री भोजन करू नये असे सांगितले आहे. एकादशीला आपली नित्यकर्मे सुरूच ठेवावीत. एकादशीला उपवास करावा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्रांनी या व्रताचा संकल्प करावा आणि पूजेची पूर्वतयारी करून घ्यावी. पूजेची तयारी करताना पंचामृत, फुले, अक्षदा, धूप दीप नैवेद्य, तुळशीचे पाने यांचा समावेश करावा. संकल्प करून पूजेला सुरुवात करावी. पूजेचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूंच्या चतुर्भुज स्वरूपाची स्थापना करावी. विष्णूंना पंचामृत, गूळ, चण्याची डाळ अर्पण करावीत. त्यानंतर तुळशीची पाने, फुले अर्पण करावीत. चंदन अर्पण करावे. त्यानंतर धूप दीप दाखवावे. मनोभावे पूजा करून नैवेद्य दाखवावा. ही पूजा केल्यानंतर पापमोचनी एकादशीच्या व्रताच्या कथाचे पठण करावे. अनावधाने झालेल्या चुकांबाबत भगवान विष्णूंना क्षमा याचना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय
या मंत्राचा जप करावा. तसेच एकादशीला जागरण करावे. पापमोचनी एकादशीची पौराणिक कथा. एकदा राजा मांधना यांनी लोमेश ऋषींना अनावधाने झालेल्या पापांपासून मुक्ती कशा प्रकारे मिळेल असा प्रश्न विचारला होता. तेव्हा लोमेश ऋषींनी राजाला सुंदर वनातील चौवन ऋषींचे पुत्र मेवाधी ऋषी यांची कथा सांगितली. मेवाधी ऋषी तप साधनेत मग्न असताना मंजूघोषा नामक अप्सरा तेथे आली. ऋषींच्या रूपावर ती भाळली आणि ऋषींची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात कामदेव तेथून मार्गक्रमण करीत होते. अप्सरेची मनस्थिती त्यांनी ओळखली आणि तिच्या मदतीला धावून गेले. कामदेव आणि अप्सरा यांनी ऋषींची तपसाधना भंग केली. कामदेवांच्या प्रभावामुळे ऋषी देखील त्या अप्सरेवर मोहित झाले. काही वर्षानंतर ऋषींना तपसाधना सोडण्याच्या चुकीची जाणीव झाली. त्यानंतर तपसाधना भंग केल्याबद्दल ऋषी अप्सरेवर अत्यंत क्रोधित झाले आणि तिला शाप दिला. ऋषींनी दिलेल्या शापामुळे अप्सरा दुःखी झाली. शापातून मुक्तता व्हावी यासाठी क्षमायाचना करू लागली. त्याच वेळी देवऋषी नारद तेथून मार्गक्रमण करीत होते. नारदांनी ऋषी आणि अप्सरा या दोघांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. नारदांनी सांगितलेल्या पूजाविधीप्रमाणे दोघांनी पापमोचनी एकादशीचे व्रत केले. या दोघांनाही पापातून मुक्तता मिळाली अशी या व्रताची कथा सांगितली जाते. या कथेच्या श्रवणाने आणि पठण करण्याने अनेक पापांपासून मुक्ती मिळते. यामुळे हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे अशी मान्यता आहे. पापमोचनी एकादशीला कोणता उपाय करावा? जर तुमच्या आयुष्यात चुकून काही पाप झाले असेल तर पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करावी आणि संध्याकाळी गाईच्या तुपाचा चतुर्मुखी दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूंच्या सहस्रनामाचा जप करावा. असे केल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद आयुष्यभर राहील आणि घरात तुमच्या सुख समृद्धी वाढेल. पापमोचनी एकादशीची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.